Hello friends, welcome back to our class. In this class we are learning frequently spoken adverbs which are very important. And don't forget to subscribe, like and hit the bell icon. Also share my videos to your friends and colleagues. Generally is a adverb. Okay, generally means साधारणपणे किंवा सामान्यतः. जनरली हा वर्ड आपण सुरुवातीला वापरतो त्यावेळी जनरली या वर्डला आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो. फॉर एक्झाम्पल, जनरली पीपल हू डोंट स्मोक आर हेल्दियर दॅन दोज हू डू. म्हणजेच काय, साधारणपणे किंवा सामान्यतः धूम्रपान न करणाऱ्यापेक्षा जास्त निरोगी असतात. ओके. ब्रीफली मीन्स थोडक्यात. Briefly, we need to work harder. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जास्त मेहनतीने काम करण्याची गरज आहे. किंवा ब्रीफली टेल मी अबाउट दिस. थोडक्यात याबद्दल मला सांग. ब्रीफली टेल मी अबाउट दिस. एक्सटर्नली मीन्स बाहेरून पाहता. Externally, he looked calm, but he was very angry within. म्हणजे काय, बाहेरून तो शांत दिसत होता पण आतून खूप रागावलेला होता. म्हणजेच काय, बाहेरून तो दिसायला शांत होता पण आतून तो खूप रागावलेला होता, म्हणजे अँग्री होता. पर्सनली, दिस वर्ड इज यूज्ड मेनी टाइम्स व्हाईल टॉकिंग इंग्लिश. ओके. पर्सनली मीन्स स्वतःबद्दल किंवा व्यक्तिशः. पर्सनली आय प्रेफर ट्रॅव्हलिंग बाय बस. स्वतःबद्दल सांगायचं तर मी बसने प्रवास करणे पसंत करतो. तिथे तुम्ही बाय ट्रेन, बाय कार वापरू शकता. किंवा असं सुद्धा म्हणू शकता, पर्सनली आय वॉज देअर. म्हणजे व्यक्तिशः मी तिथे होतो. ओके. पर्सनली आय वॉज देअर. शेवटी किंवा इव्हेंच्युअली. म्हणजेच का, शेवटी किंवा सरतेशेवटी. फायनली आय वुड लाईक टू थँक एव्हरीवन. शेवटी मी प्रत्येकाचे आभार मानतो. म्हणजे काय, शेवटी मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. फॉर्च्युनेटली किंवा लकीली. म्हणजेच काय, सुदैवाने. फॉर्च्युनेटली और लकीली, सुदैवाने. लकीली ही वॉजंट हर्ट इन द ॲक्सिडेंट. सुदैवाने, या अपघातात त्याला इजा झाली नाही. म्हणजे देवाच्या कृपेने किंवा सुदैवाने या अपघातात त्याला काही झालं नाही किंवा काही लागलं नाही. नॉर्मली मीन्स साधारणपणे किंवा सामान्यपणे. नॉर्मली आय डोंट गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. साधारणपणे मी सकाळी लवकर उठत नाही किंवा सामान्यपणे मी सकाळी लवकर उठत नाही. किंवा असं पण म्हणू शकता, नॉर्मली आय डोंट वॉच TV. सामान्यपणे मी TV पाहत नाही. नॉर्मली आय डोंट प्ले क्रिकेट. नॉर्मली आय डोंट वॉच YouTube. लाईक दिस. सॅडली मीन्स दुःखाने. सॅडली ही नेवर लर्न्स फ्रॉम हिज मिस्टेक. दुःखाची गोष्ट म्हणजे तो त्याच्या चुकातून कधीच शिकत नाही. सुपरफिशियली मीन्स वरवर पाहता. सुपरफिशियली म्हणजे काय, वरवर पाहता. सुपरफिशियली ही सीम्स टू बी अ गुड मॅन. वरवर पाहता तो एक चांगला माणूस असल्याचे दिसते. आपल्याला जाणवतं. ट्रूथफुली म्हणजे काय, विश्वासपूर्वक किंवा खरं सांगायचं तर. ट्रूथफुली आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट.
खरं सांगायचं तर मला त्यातलं काहीच माहीत नाही. खरं सांगायचं तर मला त्याबद्दल काहीच माहीत नाही. असं म्हणताना आपण काय म्हणतो? ट्रूथफुली, आय डोंट नो एनिथिंग अबाउट इट. अनफॉर्च्युनेटली. अनफॉर्च्युनेटलीचा विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड काय आहे? फॉर्च्युनेटली. अनफॉर्च्युनेटली मीन्स दुर्दैवाने. अनफॉर्च्युनेटली ही लॉस्ट हिज जॉब. अनफॉर्च्युनेटली ही लॉस्ट हिज जॉब. दुर्दैवाने त्याने नोकरी गमावली. किंवा अनफॉर्च्युनेटली ही लॉस्ट हिज फॅमिली इन ॲन ॲक्सिडेंट. दुर्दैवाने त्याने आपली फॅमिली अपघातात गमावली. सिरियसली, गंभीरपणे. सिरियसली, गंभीरपणे. सिरियसली आय डोंट लाईक दिस जॉब. आपण बोलताना असं म्हणतो, सिरियसली आय डोंट लाईक दिस जॉब. गंभीरपणे सांगतोय, सिरियसली सांगतोय, मला हे काम आवडत नाही. सिरियसली आय एम टेलिंग दिस इज नॉट माय फॉल्ट. सिरियसली आय एम टेलिंग यू दिस इज नॉट माय फॉल्ट. प्रॅक्टिकली स्पीकिंग. प्रॅक्टिकली स्पीकिंग मीन्स व्यावहारिक दृष्टीने बोलायचं तर. व्यावहारिक दृष्टीने बोलायचं तर प्रॅक्टिकली स्पीकिंग इट इज नियरली इम्पॉसिबल टू बिकम अ बिलियनियर ओव्हरनाईट. प्रॅक्टिकली स्पीकिंग इट इज नियरली इम्पॉसिबल टू बिकम अ बिलियनियर ओव्हरनाईट. व्यावहारिक दृष्टीने बोलायचं तर एका रात्रीत अब्जाधीश होणे जवळजवळ अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. हॉनेस्टली स्पीकिंग किंवा रिअली स्पीकिंग म्हणजेच काय? प्रामाणिकपणे सांगायचं तर किंवा खरंच सांगायचं तर. हॉनेस्टली स्पीकिंग. हॉनेस्टली स्पीकिंग आय डोंट डिझर्व दिस ऑनर. रिअली स्पीकिंग आय डोंट डिझर्व दिस ऑनर. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी या सन्मानास पात्र नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी या सन्मानास पात्र नाही. लिगली स्पीकिंग. कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर. लिगली स्पीकिंग कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर. लिगली स्पीकिंग दिस इज नॉट अ सिरियस क्राईम. लिगली स्पीकिंग दिस इज नॉट अ सिरियस क्राईम. कायद्याच्या दृष्टीने बोलायचं तर हा गंभीर गुन्हा नाही. कायदेशीरदृष्ट्या हा गंभीर गुन्हा नाही. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द ॲडवर्ब्स. I will come back more videos like this. Okay, thanks for watching this video.